नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? बंडू देवीदास राठोड. आपण कुठून आलात? मी कोकाटे हातगावून. आपला व्यवसाय काय आहे? शेती करतो मी. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2013 मध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सर, ही आता मोठी एक कथा आहे. मी पहिलं कोणती भक्ती करत नव्हतं. मी नास्तिक होतं. पहिलं मी दारू प्यायचं, पत्ते खेळायचं, आपलं जुगाड म्हणजे मटका लावायचं आणि घरी म्हणजे असं कोणतं कामच करायचं नाही. फक्त आपलं प्यायचं खायचं. कोणी म्हणलं चल माझ्यासोबत जायचं, दारू प्यायचं, दिवसभर त्याच्या मागच फिरायचं. त्यानंतर मग मी दिवसभर त्याच्या मागं फिरायचं, घरचे कामधंदे सोडायचे. मग दारू पिऊन मी संध्याकाळी तिथं आल्यावर मग भांडण रोजचं व्हायचं आमच्या आईवडिलांसोबत, आमच्या मिसेससोबत, आमचे भाऊबंदेसोबत. मग मी कटाळून आमचं रोजचं हेच काम होतं की यायचं. मी कोणतं काम करत नव्हतं, काय नव्हतं. आणि घरचे मला पैसे हे मागितल्यावर मग पैसे द्यायचं नव्हतं. मग मी काय करायचे, आपले धान्य जे असते गहू, ज्वारी, बाजरी काही असलं, मग आपल्याला येच नव्हती पुडी, तंबाखू, सिगरेट हेच. मग मला पैसे दिल्यानंतर मी काय करायचं, आपलं ज्वारी खिशात भरायचं, गहू भरायचं आणि तेवढं दुकानावर विकून त्याची तंबाखू घ्यायची आहे, नाही ते पुडी सिगरेट घेऊन आपलं दिवसभर चालवायचं तेच. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी पूर्वीपासूनच नास्तिक होतात. आपल्याला कुठल्याही प्रकारचा भक्तीचा गंध नव्हता, कुठल्या प्रकारची साधना आपण करत नव्हता. मग आपण संत रामपालजी महाराजांच्या साधनेत कसे आलात किंवा त्यांची नामदीक्षा आपण का घेतली? परमात्म्याच्या दयाने संत रामपालजी महाराजांचे भगत आमच्या गावात 2-3 होते. ते परमेश्वर संत रामपालजी महाराजाला म्हणत होते की परमेश्वर आलेले, अशी चर्चा तरी चालू होती. मी आष्टीमध्ये क्लबमध्ये पत्ते खेळून आणि मटकाचा जुगार ते लावून आलो होतो घरी. आणि रस्त्यात ते बघत बसले आणि मी फुल दारू पिलेलो होतो. तर माझ्या खिशातून 20 रुपयाची नोट खाली पडली. मी म्हणलो की अरे बाबा, हे माझे 20 रुपये उचलून मला उचला येत नाही, मी जर उचललं तर मी खाली पडेन. तर एका भगजीनं आलं, रोडवरचे 20 रुपये उचलले आणि माझ्या खिशात टाकले की हे भगजी बंडू हे तू पैसे. मग मी काय केलं, त्या भगजीच्या बाजूला जाऊन झोपलो की मी आता घरी जायची परिस्थिती नव्हती माझी, की मी फुल नशामध्ये होतो. 7-8 वाजता दिवस मला तर मी त्याच्यासोबत बाजूला झोपलो आणि ते चर्चा करत होते की संत रामपालजी महाराज असे करून देतात, हे करून देतात, ते करून देतात. मग मी म्हणलो, मग मी तर एक तर कदरले आलो आहे. म्हणलं मी जगण्यासाठी म्हणलं माझे पैसे नाही, घर नाही, लोकांच्या जागेवर राहतो म्हणलं. आणि रोजचे भांडण करते जागेवाले की तू इथून उठ, सगळं दारू पितो, धिंगाणा करतो, तू घरात बराबरात नाही, आमचे लोक पोरस बिघडून जातील. मग मी म्हणायचं की मी एक तर पैसे कमवत नाही, मी एक तर घरात बी चांगलं राहत नाही, एक तर पैसे कमावं नाही तर मरून जावं, बस हे 2 गोष्ट माझ्या दिमागात होती. तर पण मी कोणतीच काम करत नव्हते, का की माझं दिमागच काम करत नव्हतं. मी उठलं की दारू, पुडी, सिगरेट आणि पत्ते तेच उघडत. मग ते भगतजी म्हणले की चल आमच्यासोबत येतो का हरियाणाला. मी म्हणलो की मी हरियाणाला काय येऊ शकत नाही, याला माझ्याजवळ काहीच नाही, पण तुम्ही ज्यावेळेस तुम्ही जाता आणि त्यावेळेस फक्त मला उठवा, मी तुमच्या गुरुजीला बघायला येईन म्हणलं, संत रामपालजी महाराज. तर मी असं चॅलेंज केलं की येईन बाबा म्हणून. ते भगतजी चालले होते 5-5:30 वाजता मला उठवलं आणि मी त्यासोबत संत रामपालजी महाराज आश्रममध्ये गेलो बरवाला. आणि तिथं गेल्याच्या नंतर मी संत रामपालजी महाराजाचा फोटो पाहिला तर मला असं रडू आलं की मी या संताला कधी पाहिलं की असं मला रडू असं आलं की मी म्हणलं की ह्या संताला मी पाहिलं आणि माझी पहिलीच याची ओळख आहे. मग ते संताजवळ मी येऊन गुरुदीक्षा घेतली. सर, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे अनुयायी आहे हे संत रामपालजी महाराजांचे गुणगान गात होते आणि अशातच आपली त्यांच्याशी भेट झाली आणि केवळ उत्सुकतापोटी आपण संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात गेलात. आणि तेथे जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची प्रतिमा बघितली तर तेथे असं आपल्याला जाणवलं की आपण या संताला कुठेतरी बघितलं आहे आणि आपण त्यांच्याकडनं नामदीक्षा घेतली. परंतु असं ऐकण्यात येते की संत रामपालजी महाराजांची जी काही नामदीक्षा आहे, जी काही भक्ती साधना आहे, जो काही गुरुमंत्र आहे, तो जर साधकाला घ्यायचा असेल तर त्याची पहिली अट अशी असते की तिथे कुठल्याही प्रकारची नशा करावी लागत नाही, कुठल्या प्रकारचं व्यसन साधकाला करावं लागत नाही. परंतु या उलट आपण आता सांगितलं की आपण एक अतिशय व्यसनी होतात, अतिशय उच्च प्रकारचं व्यसन आपण करत होतात, कुठल्या प्रकारचं भान आपल्याला नव्हतं. तर आपणाला संत रामपालजी महाराजांनी त्यांच्या शरणात कसं काय घेतलं? संत रामपालजी महाराजांच्या शरणात गेल्याच्या नंतर मी एक 3 दिवसाही सत्संग ऐकलं. तिथं सत्संग ऐकल्याच्या नंतर मला त्या सत्संगामध्ये संत रामपालजी महाराज असं ज्ञान सांगितलं की मनुष्यजन्माचा उद्देश काय आहे, आपली जन्ममृत्यू का होती,
दारू मांस मछली हे खाल्ल्यानं किती पाप होतो का पुण्य होते ह्याचं ज्ञान समजल्यानंतर मी परमेश्वराची गुरुदीक्षा घेतली संत रामपालजी महाराजाकडून. सर, जसं तुम्ही सांगतायत की संत रामपालजी महाराजांनी जे काही ज्ञान दिलं, जे काही सत्संगातनं आपलं मन परिवर्तन केलं, त्यातून आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळले किंवा आपल्याला त्यातून काय फायदा झाला? संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा घेतल्याच्या नंतर मला राहायला घर नव्हतं. मला रोवटं जमीन परमात्माने 4 गुंठी जमीन रोवटं दिली आणि आमचं घराचं बांधकाम केलं परमेश्वरानं. त्यानंतर आमचं दारू मांस मछली सगळं सुटलं. आमच्या घरात रोज भांडण तंडण व्हायचं, ते परमेश्वरानं सगळं काढून दिलं आणि आता सुखी जीवन जगतोय आम्ही पूर्ण परिवार. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण आधी खूप नशेच्या अधीन झाले होतात. मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांची शरण घेतल्यानंतर आपली जी दारू पिण्याची जी नशा होती, जे काही व्यसन होतं, ते सुटलं का? त्याचप्रमाणे आपण आजच्या घडीला काही रोजगार काही धंदा करत आहात का? हां, संत रामपालजी महाराजाच्या शरणामध्ये गेल्यानंतर माझ्या व्यसन म्हणजे दारू तर सुटली. मी कोणाला दारूचं दुकान पण दाखवत नाही की बाबा हे इथं दारू आहे तिथं आहे. दारू पुडी सिगरेट मांस जेवढे व्यसन होते तेवढे व्यसन परमेश्वराच्या कृपेनं सगळं सोडून दिलं. आता परमेश्वराच्या कृपेनं दोन बैल येतं आणि मी शेती बटाईनं 10-5 एकर बटाईनं शेती करतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला आवडलं आणि त्या ज्ञानाच्या जोरावर आपण आपलं व्यसन हे दूर केलं. त्याचप्रमाणे आपण आज शेती व्यवसाय करत आहात आणि त्यातूनच आपल्याला उत्पन्न होऊन आज आपण सुखी आणि समाधानी असं जीवन जगत आहेत. तर आपल्या ह्या अनुभवातून जर एखादा साधक किंवा जर एखादा व्यक्ती हा व्यसनाधीन आहे आणि तो त्याचं व्यसन सोडण्यासाठी बरेचसे प्रयत्न करत आहेत, या संताकडे जा त्या संताकडे जा, या देवाला जा या तीर्थाला जा, परंतु त्याचं काही ती नशा जी आहे ते व्यसन आहे सुटत नाही, तर अशांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? संदेश तर काय देऊ शकत नाही दास. प्रार्थना करतो की संत रामपालजी महाराज पूर्ण परमेश्वर आलेले पृथ्वीवर. कोणालाही जरी दारू सुटत नाही, कोणाला मांस मछली कोणतेही विषय सुटत नसेल तर संत रामपालजी महाराज शरणामध्ये एकदा ट्राय करा आणि शरणामध्ये या. सत्संग ऐका. टी व्हीवर पण सत्संग चालतंय, साधना ईश्वर सरदानी लोकशाहीवर. सत्संग ऐकलं तर परमेश्वर तुमच्यावर बी कृपा करते. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज एखाद्याला जर आपल्या व्यसनापासून मुक्तता हवी असेल तर त्यांनी सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांचे जे काही सत्संग आज विविध TV चॅनलच्या माध्यमातून प्रसारित होतात ते एकदा तरी ऐकले पाहिजे, त्यांचं ज्ञान समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेऊन नाममंत्र घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर ह्या अनुषंगाने एखाद्या साधकाला असं भावना होत असेल की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या मिशनात जोडलं पाहिजे, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्यासाठी बरेच TV चॅनलवर सत्संग चालतंय संत रामपालजी महाराजाचा. याच्यामध्ये नंबर येते, नंबरवर तुम्ही फोन लावून गुरुदीक्षा घेऊ शकता. सर, जसं आपण पूर्वी सांगत होतात की आपण व्यसनाधीन होतात, व्यसनाच्या आहारी गेला होतात आणि कुठल्या प्रकारचं रोजगार धंदा काम आपण करत नव्हतात, त्याच्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती खराब होत होती. परंतु मला असं विचारायचं आहे की आज बरेचसे लोक असे चॅलेंज देतात संत रामपालजी महाराजांच्या अनुयायाला की त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा आज आपल्याला एक रक्कम देऊ इच्छितो. आज आम्ही तुम्हाला 1 लाख रुपयाची ऑफर आम्ही आपल्याला देत आहोत आणि जर हे 1 लाख रुपये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्यासमोर एक सिगारेट किंवा एक दारूची जे काही ग्लास आहे हा पिऊन दाखवू शकाल का? परमेश्वराच्या दयानं हे दास दारू तर काय पुडी सिगरेट मांस मछली असं तुम्ही 1 लाख आणि 10 लाख रुपयाचं जरी मला हे दिलं तरी मी तुम्हाला दाखवू शकत नाही. का की परमेश्वरानं असं ज्ञान दिलं आहे की मनुजन्माचा उद्देश काय, आपण करायचं काय होतं, आपण करत होतं काय, याचं परमेश्वरानं ज्ञान दिलं आहे दासाला. सर, हे आपण अतिशय सुंदर प्रकारे इथं प्रूव्ह करून दाखवलं आहे की संत रामपालजी महाराजांचे जे काही अनुयायी आहे, जे काही साधक आहेत, ते कुठल्याही किमतीवर संत रामपालजी महाराजांचे जे काही नियम आहे ते मोडू शकत नाही. अगदी आज आम्ही तुम्हाला 1 लाख रुपये देऊ केले तरीसुद्धा आपण या नशेपासून परावृत्त आहेत, या गोष्टीला आज आम्ही पूर्णपणे मानलं आहेत. तर ह्याच भावनेतनं जर एखादा साधक आज संत रामपालजी महाराजांची साधना घेऊ इच्छित असेल तर त्याला या भक्तिविधीसाठी किंवा ह्या गुरुमंत्रासाठी त्याला किती पैसे मोजावे लागतात? परमेश्वराच्या दयानं संत रामपालजी महाराजांना गुरुदीक्षा घेण्यासाठी 1 रुपया पण लागत नाही. फ्रीमध्ये गुरुदीक्षा देऊ शकते संत रामपालजी महाराज. धन्यवाद. सत्य आहे. संपूर्ण विश्वामध्ये
500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.